Second chapter, health and diseases. See here, some questions are given in this topic. Can you recall? सगळ्यात पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे, हॅव यू एव्हर टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. तर एखाद्या वेळेस तुम्ही जर आजारी पडलात तर तुम्ही शाळेतनं रजा घेतलेली आहे का? सेकंड, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकम सिक. तर ज्यावेळेस तुम्ही आजारी पडतात नेमकं काय होतं तुम्हाला? देन थर्ड, समटाइम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन. समटाइम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर, टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस. वाय इज इट सो? तर बऱ्याच वेळेस काय होतं की विदाउट टेकिंग मेडिसिन आफ्टर सम डेज वी फील गुड, आणि समटाईम्स काय होतं की रेग्युलर मेडिसिन्स घ्यावी लागतात आणि डॉक्टरला कन्सल्ट करावं लागतं ड्युरिंग सिकनेस. वाय इज इट सो? तर याच्या मागचं कारण काय आहे? तर विद्यार्थ्यांनो, हा जो सेकंड टॉपिक आहे तुमच्या जनरल सायन्स स्टँडर्ड 8मधला पहिला टॉपिक आपला संपलेला आहे, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता सेकंड टॉपिकपासून आपण सुरू करतो. ते या ठिकाणी हेल्थ आणि डिसीजेस या दोन्ही पॉईंटविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायचे. हेल्थ म्हणजे काय ॲक्च्युली आणि डिसीजेस म्हणजे काय? तर या ठिकाणी जी प्रश्न विचारलेली आहे की ज्यावेळेस तुम्ही आजारी पडतात तर जे जनरल सिम्पटम्स आहे, आपल्याला काय होतं की आपल्याला टेम्परेचर येतो, विकनेस जाणवतं. दीज आर द जनरल सिम्पटम्स. बऱ्याच वेळेस काय होतं की आफ्टर सम डेज म्हणजे थोडा कालावधी लोटल्यानंतर आपल्याला थोडं बरं वाटू लागतं. पण बऱ्याच वेळेस काय होतं की जे सिकनेस आहे किंवा जो विकनेस आहे, आपला जो पेन आहे, जर खूप जास्त मेजर असेल तर वी हॅव टू कन्सल्ट द डॉक्टर अँड वी हॅव टू टेक द रेग्युलर मेडिसिन्स. तर या ठिकाणी हे काही जनरल क्वेश्चन्स होते. आता आपल्याला सुरुवात करायची टॉपिकची हेल्थच्या डेफिनेशनपासनं. देन व्हॉट इज हेल्थ? तर या ठिकाणी डेफिनेशन दिलेली हेल्थची. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंगनेस अँड नॉट मेरीली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. आता हेल्थ म्हणजे काय? आरोग्य म्हणजे काय नेमकं? तर या ठिकाणी आरोग्य म्हणजे काय सांगितलं की आरोग्य ही अशी एक कंडिशन असते ज्यामध्ये व्यक्ती हा फिजिकली, शारीरिकदृष्ट्या, मेंटली, मानसिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर सोशल वेलबिईंगनेस आणि सामाजिकदृष्ट्या त्याचं जे वर्तणूक आहे ती चांगली असते. नॉट मेरीली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे आरोग्य म्हणजे केवळ फक्त एखादा आजार आपल्याला नाही, याचा अर्थ म्हणजे आपण निरोगी आहोत असं नसतं. तर हेल्थ ही कंप्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिईंगनेस ऑफ पर्सन, त्यालाच आपण हेल्थ म्हणतो. जर व्यक्ती हा फिजिकली, मेंटली आणि सोशली वेलबिईंग आहे, चांगला आहे, स्ट्रॉंग आहे, तर त्यावेळेस तो हेल्दी आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे डिसीजची डेफिनेशन. व्हॉट इज डिसीज? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजियोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. आता या ठिकाणी डिसीज म्हणजे काय सांगितलं की डिसीज ही अशी फिजियोलॉजिकल कंडिशन असते ज्यावेळेस शारीरिकदृष्ट्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस सुरू असतात. आपल्याला माहिती आहे की रेस्पिरेशन असतं, डायजेशन असतं, सर्क्युलेशन असतं. डिफरंट लाईफ प्रोसेसेस आर गोईंग इनसाइड आवर बॉडी. जर एखाद्या लाईफ प्रोसेसेसमध्ये डिस्टर्बन्स निर्माण झाला किंवा सायकोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये, म्हणजे समजा एखाद्या वेळेस जर मानसिकदृष्ट्या आपण तणावात असलो किंवा सायकोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये डिस्टर्बन्स झाला, तर त्यावेळेस आपल्याला जी आपली कंडिशन असते बॉडीची, त्यालाच काय म्हणतो आपण? डिसीज झाला असे म्हणतो. आणि प्रत्येक डिसीजचं त्याचं ओन स्पेसिफिक सिम्पटम्स असतो. ईच डिसीज हॅज इज ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे काय की त्याची ती लक्षणे असतात. प्रत्येक आजाराच्या मागे, प्रत्येक आजाराची पर्टिक्युलर सिम्पटम्स असतात, त्याची लक्षणे असतात. आता टाईप्स ऑफ डिसीजेस. डिसीजेसचे टाईप्स. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हर्ट डिसीजेस एक्सेट्रा. Reasons and symptoms of all these diseases are different. To bring coordination in scientific study of diseases, the diseases are classified as follows. तर विद्यार्थ्यांना डिफरंट टाईप्सच्या डिसीजेसची नावं आपण कॉमनली ऐकत असतो, परंतु प्रत्येक डिसीजचे रिलेटेड जे सिम्पटम्स असतात त्याचे स्पेसिफिक असतात. आणि या सगळ्या डिसीजेसला एका सायंटिफिक व्ह्यूमध्ये जर आपल्याला कोऑर्डिनेटेड स्टडी करायची असेल, देन वी हॅव टू क्लासिफाय ऑल दी डिसीजेस. तर त्यासाठी वी आर स्टडिंग द
क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस. तर पुढे जो तक्ता दिलेला आहे त्यामध्ये ओव्हरऑल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेसचे दिलेले आहे ते आपण समजून घेऊया. सियर टाईप्स ऑफ डिसीजेस. तर अकॉर्डिंग टू द जे डिसीजेस आहे ॲक्च्युली 2 ग्रुपमध्ये कॅटेगराईज केलेले आहे. एक सगळ्यात पहिली म्हणजे अकॉर्डिंग टू द ड्युरेशन आणि त्याचबरोबर अकॉर्डिंग टू रिझन. आता अकॉर्डिंग टू ड्युरेशनमध्ये परत 2 प्रकार आहेत, क्रोनिक डिसीजेस आणि ॲक्यूट डिसीजेस. आता अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे काय, की कोणताही डिसीज जर झाला तर तो किती कालावधीसाठी राहतो, त्यावरनं 2 टाईपचे डिसीज आहे, क्रोनिक अँड ॲक्यूट डिसीजेस. आता क्रोनिक डिसीज म्हणजे काय, की जे डिसीज लाँग टर्मसाठी राहतात. लाँग टर्म म्हणजे एकदा का हा जर डिसीज झाला तर तो लाईफ लाँग जर राहत असेल तर त्यावेळेस त्याला क्रोनिक डिसीज म्हणतो. अँड ॲक्यूट डिसीज हा शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी राहणारा डिसीज आहे. म्हणजे हा डिसीज जर झाला तर थोड्या कालावधीसाठी राहतो आणि त्यानंतर बरा होतो. दिस सच डिसीजेस आर नोन ॲज ॲक्यूट डिसीजेस. सो क्रोनिक अँड ॲक्यूट दीज आर द टाईप्स अकॉर्डिंग टू द ड्युरेशन ऑफ डिसीजेस. तर अकॉर्डिंग टू रिझन, आता कोणत्या कारणास्तव डिसीज हा होतो त्यावरनं आणखीन 2 प्रकार आहे डिसीजेसचे, जसे हेरिडिटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. आता हेरिडिटरी डिसीजेसमध्ये काय असतात, की हेरिडिटरी डिसीजेस यामध्ये फॅमिली मेंबर्सपासनं पॅरेंट्स टू दिअर ऑफस्प्रिंग्स किंवा तुमचे जे ग्रँडफादर ग्रँडमदर यांच्यापासनं कुणाला जर फॅमिलीमध्ये एखादा डिसीज झालेला असेल तर तो डिसीज त्यांच्या पुढच्या वंशामध्ये संक्रमित होत असतो. अशा डिसीजेसला आपण काय म्हणतो, हेरिडिटरी डिसीजेस. दॅट मीन्स जेनेटिक मटेरियल इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग सच टाईप ऑफ द डिसीजेस. तर एक्झाम्पल इथे दिलेले आहे डाऊन सिंड्रोम. त्यानंतर ॲक्वायर्ड डिसीजेस. आता ॲक्वायर्डमध्ये आणखीन 2 प्रकार आहे, इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. देन व्हॉट आर द इन्फेक्शियस डिसीजेस. ते इन्फेक्शियस डिसीजेस हे असे डिसीजेस असतात की एखाद्या आजारी व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तुम्ही आलात तर त्या कॉन्टॅक्टमुळे त्या व्यक्तीचं इन्फेक्शन, त्या व्यक्तीला झालेल्या डिसीजचे इन्फेक्शन तुम्हाला होत असेल तर अशा डिसीजेसला काय म्हणतो आपण, इन्फेक्शियस डिसीजेस. सो दॅट द डिसीजेस विच आर कॉज्ड ड्यू टू द कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, then such diseases are known as infectious diseases. For example, common cold, flu, dengue, etc. The non-infectious diseases such as diabetes, heart diseases, etc. तर नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये हा जो डिसीज आहे तो फक्त त्या व्यक्तीपुरता मर्यादित असतो. इफ ही कम्स इन कॉन्टॅक्ट विथ सच पर्सन, डिसीज्ड पर्सन, आजारी व्यक्तीसोबत जर आपण कॉन्टॅक्टमध्ये असेल, देन वी कॅन नॉट acquired such type of the diseases. So in this way, depending upon according to the reason and according to the duration, the overall diseases are classified: chronic, acute, hereditary, infectious and non-infectious diseases.